पहिल्या सामन्याला इथे मात्र होते सुरुवात. पहिलाच गोलंदाज तयार होते अष्टविनायक 11 संघाकडनं रुपेश, आयांश 11 संघाकडनं सलामीला गेलेली जोडी सूरज आणि संदेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज रुपेश. पहिला षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. किती धावा कुठून काढेल आयांश 11 संघ पहिल्याच षटकामध्ये. आणि इथे मात्र सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय. चेंडू जातोय सरळ 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. षटकार आणि संघाचं खाता उघडतंय. दुसरा चेंडू आणि अजून एक पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू जातो. परत एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो षटकार डीजे. आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षक आहे. तिथे एकच धाव मिळतीये. गोलंदाज कमबॅक करत असताना रुपेश पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके खाल्ले होते, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय. सलग 2 चेंडूवरती सिंगलच धाव देतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या षटकातील. पाहूया सूरज चव्हाणसाठी शेवटचा चेंडू मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक असेल.
सुंदर ब्लॉक होता, तुझा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा एकच धावे होतीये. सलग 3 चेंडूवरती सिंगल होतीये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा लागल्या गेल्या त्या स्कोर कार्ड वरती. 19 पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्यात आयश 11च्या संघाच्या फलंदाजांनी. कुठेतरी मागला ठरत असताना अष्टविनायक 11 संघाचा गोलंदाज रुपेश आणि गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक घेऊन येते तो सुजल. पहिल्या षटकामध्ये मात्र 20 धावा दिल्या आहेत रुपेश यांनी. आता सुजल पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी सुजलला आमंत्रित केलंय आणि समोर असं फलंदाज सूरज चव्हाण. त्याने सुंदर अशी आतापर्यंत खेळी दाखवली आहे. 2 चौकार आणि एक चौकार आणि दोन षटकार लगावलेत सूरज याने. आणि आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज सुजल. पहिला चेंडू सुजलचा चेंडू आणि ते मात्र फुल टॉस पाहिजे चेंडू होता. चेंडू गेलाय 6 धावांसाठी येतो षटकार डीजे. आणि पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू होते, पुन्हा एकदा जातो 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी दोन्ही गोलंदाजांचा पुरेपूर सूरज याने पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने टोळाला, परंतु क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू होते. 1 बाउन्स चौकार डीजे. असताना सूरज चव्हाण 8 चेंडूवरती तब्बल 34 धावा कुठून काढल्या आहेत. पुरेपूर गोलंदाजांचा इथे मात्र समाचार घेतलाय तो सूरज याने. आणि संघाची धावसंख्या झाली ती 36. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटोपीचा चेंडू होतो कार्पेट लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल आणि येथे मात्र क्षेत्ररक्षक करतो चुकी. पुन्हा एकदा येथे चौकार ठोक.
थँक्यू डीजे. येथे मात्र गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतोय सूरज चव्हाण. बॅक टू बॅक 2 षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. पुढचा चेंडू सुजल भालेराव. मी आधीच म्हटलं होतं की सूरज याची झेल त्यांनी सोडली होती आणि कुठेतरी तोच आता महागडा ठरत असताना अष्टविनायक 11 संघासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी कॅच आपण घेतली पाहिजे, कारण छोडोगे कॅच तो होगा सत्यानाश. पुढचा चेंडू सज्ज होते गोलंदाज सुजल आणि ते मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्रीच्या दिशेने, पुन्हा एकदा येतो चौकार डीजे. सुंदर पुन्हा एकदा, परंतु तितकेच तापी क्षेत्ररक्षक संघ मालकांकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि ते मात्र षटक संपण्याचा इशारा येतो पंचांकडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 44 आणि वैयक्तिक मात्र 42 धावांवरती खेळतोय सूरज चव्हाण. सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सलामीला गेलेला असताना सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44. वैयक्तिक मात्र 43 धावांवरती खेळतोय सूरज चव्हाण आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते नौका गोलंदाज अमोल खरात.
हॅलो. चला मॅच चालू करायची आहे. मॅच चला आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. विनंती असेल अष्टविनायक 11 आणि आयन्स 11. चला मॅच चालू करा. याबाबत चांगला फटका आहे. जागा बनवली तदनंतर फटका सजवला आणि बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडे आलाय दणदणी षटकार. पन्नास धावा धावफलकावरती या. अगदी अर्धशतकापासून एक धाव दूर याबाज पाहायला मिळतील अमोल. परंतु अर्धशतक कंप्लीट करतील का ते पाहायला लागेल. टॅप केला बॉलला. टॅपिंग क्रिकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अवेलेबल. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु पाहावा लागेल. पंचांनी या ठिकाणी थँक्यू डीजे. परंतु टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. वैयक्तिक 50 धावा या खेळाडूने कंप्लीट केल्या. का कब्बाली चिनिंग बॅट टीमची 51. थर्ड अंपायर. यस. किंवा संपाद चेक करतील. क्लोज डिसिजन आहे. दिनेश केलोडकर.
यस डिसिजन आला अगदी नॉट आउट NOT पॉपिंग क्रीज मध्ये तेव्हा बॅटर सुरक्षित आहेत. डिसिजन नॉट आउट अगदी क्लोज डिसिजन होता. अगदी अंपायर्सनी याबस आपण पाहिलं अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. म्हणजे आपण पाहायला गेला अमोल यांची अर्धशतक याबस कंप्लीट झाला. माफ करा सूरज यांची अगर तर अर्धशतक कंप्लीट झाला. आपण कमालीची बॅटिंग याबस पाहायला. मॅचला सुरुवात करा, फील्ड सेटअप करा. चला चला विनंती असेल की आपण त्वरित फील्ड सेटअप करून घ्या. यस सूरज या ठिकाणी बॅट वरती करून अभिवादन स्वीकारायचं आहे. कमालीची बॅटिंग याबस पाहायला मिळाली आणि याबस अर्धशतक झालंय कंप्लीट. अमोल यांचं अगदी तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वेनगाव आपण पाहतोय कमालीचं. तिसरा पंच यस थर्ड अंपायर. चला अगदी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण आयोजकांना विनंती करत जाऊया. दिनेश केलटकर यांना विनंती आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मध्ये जायचं. गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेतला. त्याच्यावरती प्रेशर टाकण्यासाठी यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी केली. चला फील्ड सेटअप करून घ्या आणि मॅचला सुरुवात करा. 52 धाबा दाभोलकरवरती आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विनंती आहे सर खेळाडूंना खेळाडू वृत्ती दाखवा. या ठिकाणी स्पोर्टमॅन स्पिरिट तुमच्याकडून अपेक्षित आहे, त्यामुळे मॅचला सुरुवात करा.
चला मॅचला सुरुवात करा. वेळ घेऊ नका, आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. एक्स्ट्राचे सामने, मेगा सेमीफायनल, मेगा फायनल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सुभाजी पालकर. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा आहे. मॅचला सुरुवात करा. आता तुम्ही थांबलात कशासाठी? चला मॅचला सुरुवात करा. सन्मान्य आमचे आपण पाहतो पाहुणे जयतू शेठ यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. त्यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हा ही त्यांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा. चला मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमोल याबस गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड वरती आहेत. सूरज वेगवान बॉल परंतु याबस पाच चांगला फटका. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन नाही अवेलेबल. बॅकएंड एरिया मध्ये चेंडू चाललाय. वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेषा पार चौकार. झटका अगदी बराच अवधीनंतर बसला बॅटिंग करणार टीमला. थँक्यू डीजे. अगदी 14 चेंडू फेस केले. 55 धावा. चांगली इनिंग यावर साकारली सूरजनं. मैदानाच्या आत मैदान टीमला पोहोचवलाय 56 अंकावरती. 56 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. आपण पाहतोय तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी ब्रेक थ्रूची गरज होती परंतु सूरज यांनी त्यांचं काम याबस केलं. कब्बालीची बॅटिंग याबस मैदानाच्या आतमध्ये त्यांची पाहिली. चौपर फटकेबाजी अगदी मैदानाच्या आतमध्ये त्यांची पाहिली. बॅटर इनर नंबर 3 वरती आपण पाहतोय रुपेश मैदानाच्या आतमध्ये अगदी एंटर केला. त्यांना आता फिनिश करावं लागेल कारण सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं चांगली धावसंख्या आहे, चांगला टोटल आणि त्याच्यामध्ये आता सातत्य ठेवावं लागेल येणाऱ्या बॅटरला. हाफ ट्रॅकर होता. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर पहा. कमालीचा वेगाने बॉल याबस ट्रॅव्हल झाला कीपरच्या हातामध्ये. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी याबस पाहिली या बॉल वरती. कमालीची याबस बॉलिंग सुरू आहे. अगदी सुरुवातीला आक्रमण तदनंतर कमबॅक. ते कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते केलं अमोल या गोलंदाजानं. अप टू द मार्क यावस पुन्हा एकदा अमोल तयार आहेत. रुपये स्ट्राइक एंड वरती 56 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरून अगदी उडवण्याचा प्रयत्न. थँक्यू डीजे. नक्कीच नऊचा सिग्नल आला त्याच्यावरती 4 धाबा तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली. 61 अंकावरती 61 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल या बस असेल फ्री हिट. म्हणजे अगदी आपण पाहायला लागलं कौतुक केलं होतं अमोल्यांचं कारण या षटकाची सुरुवात थोडीशी महागडी. तदनंतर कमबॅक अगदी सूरजांची विकेट. तदनंतर डॉट बॉल आला परंतु यापास नो बॉल आणि यापास फ्री हिटचा बॉल.
याबस पुढवला बॉलला लॉप केलं क्षेत्ररक्षक आहे यस परंतु याबस सोडला जेल कॅच ड्रॉप केली पकडा कॅचेस जिंका मॅचेस असा खरं तर क्रिकेटचा मंत्र आहे परंतु याबस कॅच ड्रॉप केली जाते फ्रीटचा बॉल होता अगदी 63 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच असेल श्रेयस ब्लास्टर आणि वीरा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण कृपया टॉससाठी या. श्रेयस ब्लास्टर्स आणि वीरा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी या. परंतु आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि एका अगदी आपण पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 63 अंकावरती. आता येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 18 बॉल्स आणि 64 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे अष्टविनायक 11 टीमला 18 मध्ये आता करायचे दुसऱ्या सत्रामध्ये 64. त्याआधी ऐकूया अगदी डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू. नक्कीच खूप चांगली मॅच आपण पाहतो. अष्टविनायक 11 त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आयन्स 11 टीमनं आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये 18 बॉल्स मध्ये आपण पाहिला 3 षटका आणि त्यांनी जमवल्या तब्बल 63 धावा आणि 64 टार्गेट या ठिकाणी समोर आहे. आता अगदी बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अगदी अष्टविनायक 11 टीमच्या परंतु आता गणपती बाप्पा पावेल का त्यापेक्षा अगदी मेहनत करावी लागेल. याबस नेक्स्ट मॅचचा टॉस श्रेयस ब्लास्टर त्यांच्या विरोधात आपण पाहतो वीरा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉस साठी या. वेनगाव चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय अगदी ही स्पर्धा आयोजक आपण पाहतोय महालक्ष्मी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वेनगाव आयोजित ही शृंखला आपण पाहतोय. कमालीचं आयोजन अगदी दिमागदार आयोजन अगदी वेनगावकरांचं आपण पाहतोय आणि आपण पाहिला आता कर्जत तालुका देखील मागे नाहीये कारण पहिले खरं तर कर्जत तालुका कबड्डीसाठी सुप्रसिद्ध आणि आहे परंतु आता क्रिकेट देखील मागे क्रिकेटमध्ये देखील मागे नाहीये. सध्या झगडला आपण पाहायला गेला अगदी खूप सारा अगदी चांगला टीम आपण विचार केला उमरोली
उमरवली गावाचा करता खेळाडू साई लोंगले, त्याला ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळताना आपण पाहिला. कर्जत तालुक्याचा अभिमान आहे, कारण त्या खेळाडूंना आपण पाहिला कमी वयामध्ये अगदी आपल्या खेळाच्या जोरावरती एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याने मात्र नाव कमवलं. आणि अगदी फक्त उमरोली नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्याचं नाव आहे, कारण श्रीनगर के वीर या टीमला खरं तर 3,20,000च्या अगदी किमतीमध्ये त्याला खरं तर विकत घेतलं आपण पाहायला गेला. परंतु मॅचला सुरुवात होती आता 18 मध्ये करायचे आहेत. अगदी बॅटिंग करणारा अष्टविनायक टीमला 64 धावा. पहिलाच गोलंदाज याबस अप टू द मार्क. अगदी कल्पेश याबस गोल ट्रॅक वरती. रुपेश स्ट्राइक एंड वरती आहेत. विनायक पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु प्रयत्नांना अपयश आला. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स पहिल्याच बॉल वरती. पाटम बॉलचा आपण चांगलं कलेक्शन दी झालं नाहीये या बॉल वरती. एक सिंगल श्री गणेश झाला अष्टविनायक 11 टीमचा. एक धाबा दाफलगावरती 64चा पाठलाग करत असताना सध्या तरी आपण पाहतो सुरुवात थोडीशी शांताने संयमी केल्या. अगदी आपण पाहिला विनायक या ठिकाणी आक्रमक अगदी बॅटिंगसाठी ओळखले जातात. आता ते आक्रमकता त्यांना दाखवावी लागेल. लो फुटास बॉल, फक्त दिशा दिल्या बॉलला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे परंतु पोहोचतील का. परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी कार्पेटला गुदगुला करत 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अशी सुरुवात तुम्हाला करावी लागेल, कारण अगदी मोठ्या धावसंख्येचा पल्ला तुम्हाला गाठायचा आणि त्याचा विचार करता आपण पाहायला गेला आक्रमक सुरुवात होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या सुरुवातीमध्ये सातत्य देखील तितकंच महत्वाचं. लो फुलटॉस बॉल, अजून एक फुल टॉस वर फुल टोल वसूल केला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अगेन विकेट. 1 बाउंस सीमा पार आला या बॉल वरती चौकार. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच अगदी विरा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध श्रेयस ब्लास्टर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी या. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 9 धावा धावफलकावरती. चला दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. आणखीन एक लो फुल टॉस, समोरच्या दिशेला फटका, एलिमिनेशन कमी, कॅच ड्रॉप केली जाते. यावेळेस पहा त्या विपरीत अगदी धावा देखील बहाल केल्या जातील. यावेळेस पहा अगदी असं म्हटलं जातं ना, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु यावेळेस आत्मविश्वास डबल झाला असेल बॅटरचा. रुपेश अगदी ज्यांनी 2 चौकार लगावलेत. अगदी मी विनंती करतो सुभाष भाऊ पालकर यांना विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करायचा आहे. यावेळेस दांडी 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 गोल केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला झटका बसवा अष्टविनायक 11 टीमला. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्स या. अगदी श्रेयस ब्लास्टर आणि विरा वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी या. थँक्यू. अगदी आपण पाहायला गेला 11 धावा आता धावफलकावरती आहेत. विचार केला रुपेश यांनी बस रुपेश यांची विकेट मिळवल्या. म्हणजे आपण पाहिलं सुरुवातीला लो फुटस बॉल फेकले जात होते, त्याच्यावरती मोठे फटके येत होते, त्यानंतर केले कमबॅक. यावर अलॉंग द कार्पेट शॉट्स सोडल्यावर क्षेत्ररक्षक पडतात, झडतात, प्रयत्न करतात, ते खूप महत्वाचा. एकच अगदी या बॉल वरती परंतु प्ले सेफ एवढंच म्हणणं असेल. खेळाडूंना अगदी सर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं ना, स्वतःला सांभाळा आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ केला. अगदी आपण पाहायला गेला शेवटच्या बॉल वरती आली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस एक गडी बाद झालेत 12 अंकावरती. आता येणारे 12 बॉल्स शिल्लक आहेत आणि गरज आहे
नक्कीच मी विनंती करतो सुभाष भाऊ पालकर यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी दोन टीमच्या दरम्यान टॉस करायचा आहे. आमचे मुख्य अतिथी आपण पाहतो सुभाष भाऊ पालकर यांच्या शुभ हस्ते विरा वॉरियर्स सिरियस ब्लास्टर्स या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. नक्कीच आपण पाहतो टॉस केला जातोय अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विरा वॉरियर्स यांच्या विरोधात श्रेयस ब्लास्टर. सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून आपण विचार केला तर नक्कीच चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टॉस जिंकला विरा वॉरियर्स. डिसिजन पेंडिंग आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. परंतु मॅच आपण पाहतो या बॉलवरती चौकाराला आक्रमणाला अगदी सुरुवात केली. सुरुवातीमध्ये सातत्य यावंच पाहायला मिळतं. टीमची टोटल 16 अंकावरती 64चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत आपण पाहतोय जसं आक्रमण अगदी पहिल्या सत्रामध्ये सूरजनं केलं तसं आक्रमण आता करणे गरजेचं. सूरज यांच्या गोलंदाजीवर परंतु यावेळेस पहा चमकलाय हा हिरा अगदी या वेनगाव गावामध्ये. यावेळेस आणखीन एक विकेट गोलंदाजी करत असताना सूरज यांच्या नावावरती. विकेट डाऊन. आणखीन एक झटका बसतोय अष्टविनायक 11 टीमला. थँक्यू. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सूरज ज्यांनी अगदी अर्धशतक झळकावलं पहिल्या सत्रामध्ये. आता सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून अगदी 500 रुपये त्यांना मिळतील का कारण या बॉलवरती विकेट आली अगदी तर नक्कीच या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरज यांच्या नावावरती असेल. विकास ऑन हॅट्रिक यावेळेस रुपेश पाहायला सूरज पाहायला मिळतील. परंतु यावेळेस पहा अगदी शरीरावरती बदलणारा हा बॉल आपण पाहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. या बॉलवरती एक धाव नक्कीच प्राप्त होईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. टीमची टोटल बनली गेल्या 17 धावा. तुम्हाला 64चा पाठलाग करायचा. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू अगदी मोठा फल्ला गाठायचा होता परंतु आपण पाहायला गेला अगदी या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी आता दमचाक झालं कारण विकेटची वडझड तदनंतर धावा येत नाहीयेत आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेला थोडेसे बॅकफुटला ढकलले गेल्या बॅटिंग करणारी अष्टविनायक 11 टीम. 17 धावा दाफलकावरती आहेत अद्यापर्यंत. यावेळेस कलात्मक घुटना टक बाय टक शॉट बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आला बॉल वरती बिग 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 हिट षटकार. थँक्यू. 23 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत आपण पाहतोय 23. आता येणारे बॉल्स बाकी असतील 7 आणि गरज आहे 41 धावसंख्येची. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि 41 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडणार नाहीयेत. अगदी बॅटर आपण पाहतोय अगदी विनायक त्यांच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिला परंतु आता येणारे 7 बॉल 41 ची गरज आहे. समीकरण इक्वेशन तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला फक्त आणि फक्त आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल कारण अगदी षटकार आणि षटकारच या मॅच मध्ये तुम्हाला जिवंत ठेवू शकतात परंतु यावेळेस कमबॅक करावा लागेल. शेवटचा अगदी 7 चेंडू 41 ची गरज आहे. निर्णायक बॉल या मॅच मध्ये आपण पाहतो.
यावेळेचा बॉल यस पंचांचा अगदी इशारा आलाय, हा वाईट बॉल असेल. अगदी अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आता शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 40 धावसंख्येची. काय कमालीची मॅच सुरू आहे शेवटपर्यंत. जोपर्यंत विनायक मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच सोडणार नाहीये. काय शेवटचे 7 बॉल 40ची गरज आहे. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. फ्लिक केला बॉलला, रिचचा वापर. यस सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. काय षटपटका आला 6 धावसंख्येसाठी. षटकार. थँक्यू. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि आता गरज आहे 34 धावसंख्येची. मॅच मी म्हटलं होतं ना, विनायक जोपर्यंत मॅच मध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये काही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये भाकीत करणं अत्यंत चुकीचं मानलं जातं. 6 मध्ये 34ची गरज आहे म्हणजे तब्बल आपण विचार केला अगदी प्रत्येक बॉलवरती आक्रमण विकेट याबस मारावा लागेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील कारण अगदी प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाले गेले पाहिजेत. कारण आता 6 बॉल्स शेवटच्या बाकी आहेत आणि गरज आहे 34 धावसंख्येची. गोल्डन ट्रॅक वरती गोलंदाज लवेश आलेत अगदी अप टू द मार्क. शेवटच्या षटकासाठी मोठी धावसंख्या 64 टार्गेट आहे अद्यापर्यंत करायचे आहेत. 6 मध्ये आता 34. त्यावेळेस साठी कव्हर होता परंतु बॅटची आउटर या एज पाहायला मिळाली. चेंडू चालला डीप टर्नमेंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं दर्शन पाहायला मिळालं. या बॉलवरती आली आहे सिंगल. येणारे आता अगदी शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे आता 33 या धावसंख्येची. थँक्यू. 5 बॉल आणि आता गरज आहे 33 या धावसंख्येची. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहिला अगदी सुरुवातीच्या अगदी ओव्हर पासून आक्रमण झालं असतं तर नक्कीच वेगळं चित्र यावेळेस पाहायला मिळालं असतं परंतु थोडासा उशीर झाला. शेवटचे 5 बॉल आणि गरज आहे 33 धावसंख्येची. यावेळेसचा बॉल यस पंचाचा सिग्नल आला वाईट बॉल. पंचाने हात खुले गेले आहेत. नक्कीच ऑफिसर्स आपण पाहतो अगदी आता येणारे शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 32 या धावसंख्येची. शेवटचे 5 बॉल 32 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपले नाहीये. विनायक आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विनायक कोतेकर अगदी चांगला मल्टी टॅलेंटेड खेळाडू. त्याचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कसा राहील आपल्या टीमसाठी पण त्याला प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत अगदी करावे लागतील आणि करतील देखील कारण त्यांच्यामध्ये धमक आहे. त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावी लागेल. येणारे अगदी 5 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 32 धावसंख्येची. ट्रॅक वरती लवेश पुन्हा एकदा दिशा भरकटल्या. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. आम्ही म्हटलं होतं यस नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आलिया. विनायक दादाची बेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द रोप. 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू. शेवटचे आता 4 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 26 या धावसंख्येची. एकात वाईट बॉल एकात नो बॉल या मॅचचं चित्र पालटू शकतं. यावेळेस मी म्हटलं होतं ना अगदी जोपर्यंत विनायक मैदानाच्या आतमध्ये आहेत पण त्या अगदी मॅच मध्ये काही घडू शकतं. यावेळेचा बॉल यस पाहिला जाईल. अंपायर सिग्नल आला अगदी अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बराच दूरवरचा बॉल. अगदी हा व्हाईट बॉल पंचांनी सिग्नल केला यस आणि मॅच मध्ये आता मजा आली. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे आता 25 या धावसंख्येची. अगदी 4 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. रिव्ह्यू यस अंपायर ऑफिशियल आहे का रिव्ह्यू? वाईट आहे ना? यस. चला वाईट पंचांनी या ठिकाणी घोषित केलं. या ठिकाणी विनंती असेल खेळाडू वृत्ती दाखवा. स्पोर्टमॅन स्पिरिट ज्याला म्हटलं जातं.
पंचांनी वाईट देखील घोषित केलं. 4 चेंडू शेवटचे बाकी आहे. 25 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, परंतु या बॅचचा बॉल आला, डॉट पाहावा लागेल. यस, या ठिकाणी आता मॅच मध्ये आता थोडीशी आपण पाहिला औपचारिकता बाकी आहे, कारण आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 25 धावसंख्येची. हा निर्णायक बॉल होता, याच्यावरती मोठा फटका आला असता तर वेगळा अजूनही रोमांचक अगदी हा सामना पाहायला मिळाला असता. परंतु आता येणारे 3 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 25 या धावसंख्येची. या बसल्यावर फुटास बॉल, परंतु आपण पाहायला गेला अजून एक चांगली डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. विरा वॉरियर्स टॉस जिंकलाय. अगदी आपला डिसिजन सहित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, ही सूचना तुमच्यासाठी. अगदी मोठा आव्हान होता त्याचा अभ्यास पाठलाग करत असताना आता अष्टविनायक 11 टीमची दमछाक झालेली दिसते. आपण पाहायला गेला विनायकाने प्रयत्न जरूर केले, परंतु प्रयत्नाला थोडासा उशीर झाला, कारण गोलंदाजी थोडीशी खराब. त्या विपरीत आपण पाहिलं अगदी सूरजांची कमालीची बॅटिंग पाहिली. अगदी 50 धावसंख्येची नॉक त्यांच्या बॅट मधून. तदनंतर आपण पाहायला गेला की मोठा टार्गेट त्या ठिकाणी उभारला गेला आणि ते चेस करत असताना प्रेशर खाली अगदी बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळाली अष्टविनायक 11 टीमची. औपचारिकता बाकी. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेटची संधी, स्वतः गोलंदाज आला. यस, पकडला जेल स्वतःच्या अगदी फॉलो थ्रू मध्ये. विकेटचा फलक मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळेल. थँक्यू. शेवटचा एक बॉल बाकी आहे औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे, कारण तब्बल 10 धावफलकावरती 39 आहेत. चांगला बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये रोखला आणि हा सामना जिंकला आयन्स 11 टीमनं. या बस कमालीचा खेळ राहिला अगदी या टीमचा. परंतु नेक्स्ट मॅच श्रेयस ब्लास्टर त्यांच्या विरोधात विरा वॉरियर्स टीमनं टॉस जिंकला आणि आपला डिसिजन काय, त्या डिसिजन सहित मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला उतरायचा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आयन्स 11 टीमचा अगदी आपण पाहतोय